अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। देशात मंदिर भक्तीने उभारली जातात, पण जेव्हा एखादा समाज आपली राती घरे गहाण ठेवून मंदिराचा कळस चढवतो तेव्हा ती केवळ भक्ती उरत नाही, तर तो त्या समाजाच्या स्वाभिमानाचा हुंकार ठरतो। ही कहाणी आहे शिरोली पुलाची येथील पारंपरिक बँजो वाजंत्री व्यवसाय करणाऱ्या भटक्या गोपाळ समाजाची, ज्यांनी राजकीय आश्वासनांच्या कोरड्या घोषणांवर अवलंबून न राहता आपल्या कुलदैवतेचे मंदिर स्वकष्टाने पूर्ण केले। हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची येथील माळभागावरील गोपाळ समाजाने आपल्या वस्तीत आपल्या कुलदैवत आई काळूबाईचे मंदिर 21,50,000 रुपये खर्च करून स्वकष्टाने मंदिराची उभारणी केली आहे। यासाठी शिरोली येथील एका पतसंस्थेकडून 15 लाख तर आपल्याच वस्तीतील प्रत्येक व्यक्तीकडून 1,000 रुपये वर्गणी काढून आपल्या कुलदैवताचं मंदिर पूर्ण केले। या मंदिराचा कळस 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभ दिनी मंदिरावर कळस चढवला जाणार आहे, तर 20 फेब्रुवारी रोजी आई काळूबाईच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। या गोपाळ वस्तीत जवळपास 470 लोक आपल्या कुटुंबासह गुण्या गोविंदाने राहतात। गावातील प्रत्येक समाजातील लोकांच्या वस्तीत त्यांच्या श्रद्धेनुसार मंदिरे असून त्या मंदिरात अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रम घेतले जातात, पण आपल्या समाजामध्ये सामाजिक व धार्मिक कार्यक्रमासाठी हक्काचे मंदिर नाही याची खंत मनामध्ये धरून या गोपाळ समाजाने एकत्र येऊन एक धाडसी निर्णय घेत स्वतःची राहती घरे पतसंस्थेकडे तारण ठेवून 21,50,000चे मंदिर बांधले, तेही स्वखर्चातून। शिरोली ग्रामपंचायतीने 2005 मध्ये 15x25चे 30 प्लॉट या समाजातील लोकांना देऊन मदतीचा हात दिला। हे लोक अशिक्षित असल्याने ते गावातील लोकांमध्ये वावर नसे, पण ते लोक सांगतील तसे वागत, पण गावातील कोणत्याही राजकीय पुढाऱ्यानं या समाजाच्या डोक्यावर पक्के छप्पर देण्यासाठी ठोस पाऊल उचलले नाही। स्वतःची जोरावर त्यांनी स्वतःची व समाजाची प्रगती करत सर्व कुटुंबांनी एकत्र येत आई काळूबाईचं मंदिर उभारण्याचा संकल्प केला आणि तो पूर्ण केले। हातावर पोट असलेल्या या समाजाकडे एवढी मोठी रक्कम कुठून येणार? अशा वेळी समाजातील आकाश पवार, लखन जाधव, अमित जाधव, किरण जाधव, पिंटू जाधव आणि सिकंदर जाधव या तरुणांनी आपली हक्काची घरे संस्थेमध्ये तारण गहाण दिली। हे करण्यासाठी काळजाचा मोठा तुकडा लागतो, या युवकांनी ते करून दाखवले। समाजाची व्यथा केवळ आर्थिक नाही, ती राजकीय उपेक्षेचीही आहे। 4 वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री यांनी या वस्तीला भेट दिली होती। सामान्य कुटुंबामध्ये बसून भोजनाचा आस्वाद घेताना त्यांनी आश्वासन दिले होते की या लोकांना हक्काची घरे बांधून देऊ, परंतु आज 4 वर्षे उलटूनही या आश्वासनाचं रूपांतर विटा मातीमध्ये झालं नाही। नेत्यांची वचने हवेत विरली, पण या भटक्या समाजाने आपली जिद्द हरू दिली नाही। आपल्या पारंपरिक वाद्यांच्या सुरातून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या या गोपाळ समाजाने आज समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे। हक्काची घरे मिळवण्यासाठी अजूनही लढा सुरू असला तरी हक्काचे मंदिर मात्र त्यांनी आपल्या घामातून आणि हिमतीतून उभे केले आहे। प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या समाजाच्या त्यागाकडे बघून किमान आता तरी दिलेली आश्वासने पाळावीत, हीच रास्त अपेक्षा। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।